श्रोतेहो नमस्कार. एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात तुमचं स्वागत. प्लॉट्सच्या व्यवहारांसंदर्भात या कार्यक्रमातून आपण जाणून घेतो हे सांगण्यासाठी माझ्या सोबत आहेत रेश्मा हजिते मॅडम. आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आजचा पहिला प्रश्न आपल्याला पुण्याहून आलाय. त्यांनी रिक्वेस्ट करून त्यांचं नाव बदलायला सांगितलंय. राजेश म्हणून आपण त्यांना म्हणूयात. त्यांनी 4 वर्षांपूर्वी एक जागा खरेदी केली होती वाघोली इथं. त्यावेळेला ती प्रपोज्ड एनए आहे असं सांगितलं होतं, पण आता त्यांच्या नावानं कुठलीच ओनरशिप दिसत नाहीये, 7/12 होत नाहीये. सो हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू? प्लॉट घेताना सगळ्यात महत्वाचा जो आपल्याला मुद्दा पाहायचा असतो तो म्हणजे जागा कुठल्या प्रकारची आहे. सध्या प्रपोज्ड एनए किंवा प्रपोज्ड आर झोन या नावावर मार्केटमध्ये बरेचसे प्लॉट विकले जातात. आता प्रपोजचा अर्थ काय? आज एनए नाहीये ते उद्या होऊ शकतं. एनए म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर. म्हणजे हे लक्षात घेतलं जातं की उद्या ही जागा गव्हर्नमेंट एनए कन्वर्ट करू शकते. बऱ्याचशा गोष्टी गव्हर्नमेंटच्या पॅरामीटरवर डिपेंड असतात की हे कन्वर्ट होईल किंवा नाही होईल. त्याच्यामुळे प्रपोज मध्ये घेताना आपण एक रिस्क घेतच असतो की आपल्याला माहिती नाहीये होणार आहे की नाही होणार आहे. त्यामुळे आपण घेतलं तर उद्या झालं तर ठीक, नाही झालं तर आपण पैसे देऊन बसलो, एवढीच एक गोष्ट होते. लिगली बोलायचं झालं तर ऍक्च्युली असे प्लॉट आपण विकू शकत नाही मार्केटमध्ये. याच्यामध्ये पण जे लेआउट बनवले जातात, प्लॉट पाडले जातात 1 गुंठा 2 गुंठ्याचे किंवा 11 गुंठ्याचे, ते पण कुठल्याही गव्हर्नमेंट ऑथॉरिटी कडून अप्रूव्ह करून घेतले जात नाहीत आणि तसेच दिले जातात प्रत्येकाला. हे लक्षात घेऊन की उद्या हा लेआउट एनए होईल तेव्हा आपण ह्या प्रत्येकाला तसा प्लॉट अलॉट करू शकतो. त्या केसेसमध्ये काही लोक अग्रीमेंट टू सेल करतात की उद्या जेव्हा ही जागा एनए म्हणून येईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला त्याचं मालकत्व देऊ. काही वेळेला लोक अशा टाईपचे प्लॉट्स जेव्हा घेतात तेव्हा त्याचं कुठलंही लिगल कायदेशीर त्याचं डॉक्युमेंटेशन होत नाही. डॉक्युमेंटेशन जे होतं ते अग्रीमेंट टू सेल होतं आणि त्या पूर्ण पिरियडमध्ये तुमच्या नावावर कुठलंही टायटल नाहीये, म्हणजे तुम्ही जागेचे मालक नाहीये. मी आता तोच मुद्दा विचारणार होते की फ्युचर इन्व्हेस्टमेंट आपण करायला जातो, ती एक सुरक्षितता हवी असते म्हणून. मग अशा केसेसमध्ये काय काळजी घेतली पाहिजे? काळजी ही घेतली गेली पाहिजे की आपण जो कोणता प्रोजेक्ट घेतो, इन्व्हेस्टमेंट म्हणून जर घेत असाल, तुम्हाला ऍग्रिकल्चर घ्यायचं असेल, जसं मी मागं पण सांगितलं की ऍग्रिकल्चर हा तुम्ही मिनिमम 1 एकर आणि तुमच्या नावावर 7/12 असेल तर लिगली घेऊ शकता. तशी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तुमच्या नावाने 7/12 नाहीये तरी पण तुम्हाला लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय तर तुम्ही नॉन ऍग्रिकल्चर प्लॉट मध्ये केला पाहिजे. आणि ते करताना तुम्ही समोरच्या लँड डेव्हलपरला विचारलं पाहिजे की तुमच्याकडे एनए ऑर्डर आहे का. म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरची ऑर्डर असते, ऑफिशियली गव्हर्नमेंट देतं की ह्या प्रोजेक्टला आम्ही एनए अप्रूव्ह केलेलं आहे. आणि जर ते असेल तर तो प्रोजेक्ट एनए आहे आणि नसेल त्याचा अर्थ आहे की ते प्रपोज्ड एनए आहे. आणि प्रपोज्ड एनए असेल तर पुढच्या सगळ्याच गोष्टी या तुम्ही करत जाता त्या पूर्ण इलिगल असतात, ज्याला गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल नाहीये. त्या प्रपोज्ड एनएच्या ठिकाणी कधी तिथं बस डेपो किंवा कचरा डेपो अशा कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन येऊ शकतं, तर त्या जागेचं व्हॅल्युएशन ऑटोमॅटिकली कमी होतं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही काहीच क्लेम करू शकत नाही कारण तुमच्या नावावर काहीच नाहीये. म्हणजे आता यांनी जो प्रश्न विचारलाय तो हाच आहे की मग आता मी काय केलं पाहिजे, माझा असा प्रॉब्लेम झालेला आहे. आता प्रॉब्लेम झालाय तो ऍक्च्युली ते त्यावेळेला घेताना त्यांनी विचार करायला पाहिजे होता. पण जर झालाय तर त्या केसमध्ये अशी जर जास्त लोक असतील त्या लेआउटमध्ये तर ते सगळेजण एकत्र येऊन सोसायटी फॉर्म करू शकतात. आणि जर तो लेआउट एनए होत असेल त्या एरियामध्ये तर एखादा लायझनिंग एजन्सी हे करून ते त्या लेआउटला एनए कन्वर्ट करून घेऊन मग इंडिव्हिज्युअल नावानी त्यांचे 7/12 बनू शकतात जर लेआउट एनए होत असेल तर. लेआउट एनए होत नसेल तर आता ते काहीच करू शकत नाहीत. म्हणजे मार्केटमध्ये कुठलीही इन्व्हेस्टमेंट करताना त्याचे सगळे इनआउट्स आधी चेक केलेच पाहिजेत. नक्कीच केले पाहिजेत. आणि बऱ्याचदा असं होतं की लोकांना ह्या गोष्टी छोट्याशा माहिती नसतात आणि समोरचा म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवला जातो की आमच्याकडे एनए ऑर्डर आहे, पण पाहिली पाहिजे ती त्याच प्रोजेक्टची आहे का, आपण तोच प्रोजेक्ट घेतोय का. आणि हे माझ्या अनुभवाप्रमाणे मी सांगितलं. तरी पण एखाद्या विशिष्ट जागेबद्दल तुमची काही क्वेरी असेल तर तुम्ही तुमच्या कन्सल्टंट्सना पण याच्यावर विचारू शकता. नक्कीच. हजिते मॅडम खूप छान आज सल्ला दिलाय. प्लॉटच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांसंदर्भात संपर्क करा 8308816587. नंबर रिपीट 8308816587. एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात आज इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. प्लॉट्सच्या खरेदी विक्री संदर्भातील व्यवहारांसाठी संपर्क करा 830 88 165 87 8308816587.